मंडळी नमस्कार, राम राम आणि तुम्हा सगळ्यांना हे मला सांगायचं आहे सगळ्यात आधी की आजचा व्हिडिओ हा थोडासा वेगळा आहे. एक नॉर्मल मूवी रिव्ह्यू नसणार आहे, थोडासा वेगळा आहे, पण नक्कीच आपल्या सगळ्यांचे डोळे उघडवणारा ठरणार आहे. कसा पटकन सांगते. नवरा माझा नवसाचा भाग 2, धर्मवीर भाग 2, त्याच्यानंतर फुलवंती, एक नंबर, पाणी, लाईक आणि सबस्क्राईब या सगळ्या सिनेमांची नावं मी का घेतलीत? कारण हे सगळे सिनेमे गेल्या 2 ते 2.5 महिन्यांच्या कालावधीमध्ये रिलीज झाले आपल्या सगळ्यांसमोर थिएटर्समध्ये. आणि बऱ्यापैकी मग मराठी सिनेमासृष्टीचा चांगला बऱ्यापैकी बोलाबाला आपल्याला दिसू लागला, ऐकायला येऊ लागला. बॉलिवूडचे पण बरेचसे अभिनेते आपल्याला एकत्र झालेले दिसले. एका ट्रेलर लॉन्चचा व्हिडिओ असेल किंवा एखादा दुसरा कुठचा पर्टिक्युलर इव्हेंट असेल वगैरे वगैरे. तर मग आजचा व्हिडिओ हा आपल्याला का डोळे उघडवणारा ठरणार आहे? तर त्यासाठी आपल्याला एक लांबलचक यादी आधी बघावी लागेल आणि ती यादी आपल्याला जाणून घेण्यासाठी थोडंसं आपल्याला मागे जावं लागेल. मागे म्हणजे तरी किती, फारच जुन्या काळात जायची गरज नाही. सुरुवात करूया कट्यार काळजात घुसली या सिनेमापासून. कट्यार काळजात घुसली 2015चा सिनेमा. बजेट होतं 8 कोटी, कमाई केली होती तब्बल 40 कोटींची. नटसम्राट 2016 सालचा सिनेमा. बजेट होतं 7 कोटी, कमाई होती 50 कोटी. सैराट 2016 सालचा सिनेमा. बजेट होतं फक्त 4 कोटी, कमाई केली 110 कोटी. दुनियादारी 2013चा सिनेमा. फक्त 2.5 कोटी या बजेटमध्ये बनलेला हा सिनेमा. कमाई केली 32 कोटी रुपयांची. व्हेंटिलेटर हा सिनेमा आला होता, ज्याचं बजेट होतं फक्त 3.5 कोटी, कमाई केली होती 25 कोटी. वेड हा सिनेमा 2022 साली आला आणि सगळ्यांनाच वेड लावून गेला. बजेट होतं 15 कोटी, कमाई होती 75 कोटी. नाळ हा सिनेमा 2018 साली आला. बजेट होतं 5 कोटीपेक्षाही कमी आणि कमाई केली 31.3 कोटी. वाळवी हा सिनेमा 2023 साली आला. याचं खरं तर बजेट कुठे मेन्शन नाही आहे, पण मी जर काही अंदाज लावला तर माझ्या हिशोबाने 4 ते 5 कोटीच्या घरात हा बनलेला असावा, ज्याची कमाई होती 7.5 कोटी. नाच ग घुमा 2024 सालचा सिनेमा. अगेन याचंही बजेट कुठे फारसं मेन्शन नाही आहे, पण अगेन तेच 4 ते 5 कोटीच्या हिशोबात हा बनलेला असावा, ज्याची कमाई झाली 27.13 कोटी. काकस्पर्श 2012 सालचा सिनेमा. 1.4 कोटीचं फक्त बजेट होतं आणि कमाई केली होती तब्बल 14 कोटींची. बालगंधर्व हा 2011 सालचा सिनेमा. 7 कोटींचं बजेट होतं आणि कमाई होती तब्बल 19 कोटींची. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय. माझा पर्सनल ऑल टाइम फेवरेट सिनेमा. बजेट होतं 3 कोटी आणि कमाई होती 25 कोटीची. आता तुम्ही म्हणाल गायत्री ही सगळी लांबलचक यादी आपण का घेतली आहे? त्याचं कारण असं आहे की हा जो एक प्रेक्षकांचा वर्ग होता महाराष्ट्रातला, जिवंत माणसं जी होती कोविडच्या आधीची. आता हे सगळे जे सिनेमे आपण पाहतोय फार फार तर 1 ते 2 असे अपवाद ठरतील, वेड आणि हे जे सिनेमे जे कोविडच्या नंतर आले, पण खऱ्या अर्थाने कोविडच्या आधी ज्या पद्धतीने मराठी प्रेक्षक वर्ग थिएटर्समध्ये जाऊन मराठी सिनेमांवर प्रेम करायचा, ते प्रेम आता आपल्याला दिसत नाहीये. साधारण कोविड नंतर बऱ्याच जणांच्या डोक्यांमध्ये एक नको नको ते विचार आलेले आहेत, नको नको ते दृष्टिकोन आलेले आहेत, जे लिटरली अननेसेसरी आहेत हे आयुष्य जगण्यासाठीचं. त्यातला सगळ्यात मोठा दृष्टिकोन म्हणजे जातीयवाद. संपूर्ण भारत देशामध्ये जातीयवाद हा प्रत्येक राज्यात आहे आणि फक्त हिंदू धर्मातच जाती नाही आहेत. जाती किंवा जातींमधला जो द्वेष आहे हा तुम्हाला मुस्लिम धर्मामध्ये पण सापडेल, तुम्हाला इतर धर्मांमध्ये पण ते सापडतील. पण जो द्वेष आहे ना, किंवा जे जातीला घेऊन ज्या पद्धतीचा द्वेष आणि उघडा जो द्वेष आहे, किंवा ज्या पद्धतीने वाभारे काढले जातात, किंवा ज्या पद्धतीने अगदी एकमेकांची इतकी जिरवली जाते, ते सगळ्यात जास्त आपल्याला सध्या महाराष्ट्रात बघायला मिळते. आता याला कोण जबाबदार कोण, त्यात मला नाही पडायचंय, पण जे माझा रिसर्च आणि माझं स्वतःचं जे मत मला सांगते मी ते आता मांडणार आहे. तर साधारण काय होत होतं की आतापर्यंत आरोप हे एकतर्फी होते की अरे बाबा रे, मराठी सिनेमासृष्टीतल्या लोकांना सिनेमे नाही बनवायचे चांगले आणि यांना येऊन जाऊन तुपकट, फालतूच्या आणि पाणसट अशा कॉमेडी मूव्हीज बनवायच्या आहेत, बॅक टू बॅक आणि फ्लॉप असे सिनेमे बनवतायत, यांना लाज वाटली पाहिजे आणि कसले फालतू सिनेमे तुम्ही बनवताय, कशाला येणार आम्ही तुमचे सिनेमे बघायला. ही एक बाजू कुठेतरी माझंही असं मत होतं की हां बाबा रे, म्हणजे काही अंशतः का होईना पण प्रेक्षक ही जी भूमिका घेत होती ती योग्य पण होती. कारण का काही असे सिनेमे होते जे डबल मिनिंगची कॉमेडी आणि घाणेरडी तेच रिपिटेटिव्ह गोष्टी. एखादी एक गोष्ट चालली की, एखादा ऐतिहासिक सिनेमा चालला की लांब लचक पुढचे 1.5 वर्ष फक्त ऐतिहासिक सिनेमेज बनतील. एखादा कॉमेडी मूवी चालला की लांब लचक पुढचे 2 वर्ष फक्त कॉमेडी मूवीज बनतील. एखादा रिमेक चालला की परत तीच गोष्ट. सो ही जी लांबण लावण्याची सवय होती ती अजूनही आहे आणि मी ती अंशतः का होईना पण स्वीकारते. पण आता म्हणजे आत्मपरीक्षण करायची गरज आहे. आता ज्या 6 सिनेमांची नावं मी आधी घेतली त्यापैकी धर्मवीर भाग 2
आणि नवरा माझा नवसाचा भाग 2 हे 2 सिनेमे आपण थोडेसे वगळूया थोड्या वेळाकरता. धर्मवीर भाग 2 यासाठी वगळायचं आहे कारण आत्ताही बऱ्यापैकी त्याचे शो सुरू आहेत आणि बऱ्यापैकी चांगला रिस्पॉन्स लोकांनी दिला, पण तरीही फारसा जसा अपेक्षित होतं तसं नाही दिला, पण हरकत नाही, किमान दिला रिस्पॉन्स. आणि नवरा माझा नवसाचा भाग 2 हा जो सिनेमा होता तो बेसिकली एक नॉस्टॅल्जिया कम्प्लिटली मुवमेंट होता आणि तेवढीच एक गोष्ट आपल्याला ट्रिगर होणार होती आणि आपल्या सगळ्यांना ती ट्रिगर करून घ्यायची होती नॉस्टॅल्जियाची, म्हणूनच आपण सगळेजण गेलो होतो. त्याच्यामुळे या 2 सिनेमांना आपण वगळूया. आता त्याच्या व्यतिरिक्त 1 नंबर, पाणी, लाईक आणि सबस्क्राईब आणि फुलवंती हे 4ही सिनेमे बाप सिनेमे आहेत. यांची रेटिंग तुम्ही आत्ताही माझ्या चॅनलवरती तुम्ही बघू शकता. याचं संपूर्ण विश्लेषण मी दिलेलं आहे वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये. मला आता असं म्हणायचं आहे की जे आत्तापर्यंत आरोप आपण एकतर्फी लावत होतो, प्रेक्षकांकडनं जे सिनेमासृष्टीवरती आरोप लावले जात होते, त्या आरोपाच्या कुठल्याच चौकटीत हे सिनेमे बसत नाही. मग तरीही महाराष्ट्रातली जी जनता आहे ती कुठे आहे? का नाही फुलवंती, 1 नंबर, पाणी, लाईक आणि सबस्क्राईब या सिनेमांना तुम्ही का नाही जात आहे? अशी कुठली गोष्ट आहे जी तुम्हाला अडवते? असं काय आहे जे तुम्हाला नाही मिळणार असं तुम्हाला वाटतं या 4ही मास्टरपीस सिनेमांकडनं? त्यातल्या त्यात आता असतात बऱ्याच जणांचे जॉनरा हा माझा फेवरेट असतो, तो माझा फेवरेट असतो, वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी असतात. पण तरीही मी तुम्हाला सांगते हे 4ही सिनेमे मस्ट वॉच आहेत. हे 4ही सिनेमे तुम्ही परत एकदा बघू शकता असे सिनेमे आहेत. या 4ही सिनेमांच्या मेकर्सने भयंकर मेहनत घेतलेली आहे. या 4ही सिनेमांच्या मेकर्सने प्रोडक्शन व्हॅल्यू मेंटेन केलेली आहे. आय रिपीट, प्रोडक्शन व्हॅल्यू मेंटेन केलेली आहे, ज्याची सगळ्यात जास्त खंत आपण इथून मागच्या सिनेमांसाठी व्यक्त करत होतो. मग असे कुठले फॅक्टर्स आहेत जे तुम्हाला अडवतात असं मला थेट प्रेक्षकांना, संपूर्ण महाराष्ट्राला हा प्रश्न विचारायचा आहे. मला नाही माहिती हा व्हिडिओ किती लोकांपर्यंत पोहोचणार आहे काय, आणि माझी जी बिंबीच्या देठापासून तळतळ ती याचसाठी की खूप लाज वाटते ह्या गोष्टीची. की एक एक्झाम्पल तुम्हाला मी देते. साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्रीकडनं एक अत्यंत थुकरट, घाणेरडा आणि सुलभ शौचालय सारखा एक सिनेमा आत्ता चालू आहे, आणि चालू आहे, व्हेन आय एम सेइंग चालू आहे थिएटर्समध्ये, तर तो सुरू आहे आत्ता सुद्धा. मार्टिन नाव आहे त्या सिनेमाचं. त्या सिनेमाला ना धड नाक आहे, डोळे, काहीच नाही, सुलभ शौचालय बास. जेवढेही युट्यूबर्सने या सिनेमाचा रिव्ह्यू दिलाय आणि या सिनेमाला बेसिकली रोस्टच केले, तो रिव्ह्यू आपण म्हणू शकत नाही कारण अत्यंत, जसं मी म्हटलं, अत्यंत वाह्यात असा हा सिनेमा आहे. तर त्या सगळ्या युट्यूबर्सला धमक्या दिलेल्या आहेत त्या इंडस्ट्रीतल्या फॅन पेजेसने, त्या इंडस्ट्रीतल्या फॅन्सने, त्या पर्टिक्युलर ॲक्टरच्या फॅन्स क्लब्सने. ही अंधभक्ती आपल्याला नको आहे. कारण ही अंधभक्ती ती आहे की तुम्ही सुलभ शौचालय, तुम्ही कितीही म्हणजे सुलभ शौचालय सारखा सिनेमा काढा, राव आम्ही तुम्हाला सपोर्ट करू, नकोय असा सपोर्ट. पण किमान जे डिझर्विंग आहेत, जे चांगले सिनेमे बनवू पाहताय, त्यांना सुद्धा तुम्ही सपोर्ट करायला तयार नाहीये. आणि मग ना आपण काय करतो माहिती आहे का, मराठीचं कार्ड खेळतो नेहमी. अरे मराठी सिनेमांना तुम्ही थिएटर्स देत नाही, मराठी सिनेमांना तुम्ही स्क्रीन्स देत नाही, तुम्ही प्राईम शोज देत नाही. कसे देतील? आपण जातोय का? आपण जातोय थिएटर्समध्ये, गाडी पार्क करून निघतोय का 4 अजून जणांना फॅमिलीतल्या घेऊन की चला यार आज मस्त हुंदडायला जाऊ, मस्त आपल्या मराठी भाषेचा सिनेमा बघून? नाही, आपल्याला टुकार सिनेमे बघायचे, आपल्याला विद्या आणि विकीचा व्हिडिओ बघायचा आहे, आपल्याला दुसरे सिनेमे बघायचे जे बॉलिवूडचे बिग बजेट आहेत. आणि बघा, नकार कशालाच नाही, प्रत्येकाचा चॉईस एंटरटेनमेंटचा, करमणुकीचा हा वेगवेगळा असू शकतो, त्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही. पण किमान एक मराठी माणूस म्हणून मला असं वाटतं आपलं पहिलं कर्तव्य आहे आपण आपल्या मराठी साहित्याला पुश करणं, त्याला सपोर्ट करणं, आपल्या मराठी अभिनेत्यांना. आता सगळ्यात मोठं आणि इतकं कणखर मी सत्य बोलणार आहे ना, आणि ते बोलणं गरजेचं आहे असं मला वाटतं. कुठलाही नवीन सिनेमाचा ट्रेलर आला का महाराष्ट्रातली जनता काय करते माहितीये का? तुम्हाला काय वाटतं? ट्रेलर बघते आणि छान छान कमेंट करते? सगळ्यात मोठा गैरसमज येतो तुमचा. महाराष्ट्रातली जनता काय करते माहितीये का? सगळ्यात आधी त्या सिनेमामध्ये ऍक्टर आणि ऍक्ट्रेस कोण आहे ते शोधून काढलं जातं गुगलवरनं. मग त्या ऍक्टरचं आडनाव काय? अच्छा, मग त्याचं हे आडनाव, मग त्याची जात कुठली बरं, त्याचं कुळ गोत्र कुठलं आहे, मग त्या जातीवरनं काय होतं. मी मगाशी जी व्हिडिओची सुरुवात केली ना जातीचं राजकारण, मग त्यावरनं सगळे माणसं त्या सिनेमाला जज करणार. डिस्पाइट ऑफ नोईंग द नेम ऑफ द प्रोड्युसर, द डिरेक्टर, लिटरली म्युझिक प्रोड्युसर, यांची काही कोणाशी काही घेणं देणं नाही. त्या सिनेमाचा बजेट काय, तो सिनेमाचा ट्रेलर कसा कट केलेला आहे, त्याच्यामध्ये काय आपल्याला दिसतंय, काय गाभा आहे त्या सिनेमाचा, त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही. पण त्या सिनेमाच्या अभिनेत्याचं आडनाव हे आहे, त्याची जात ही आहे, म्हणून आम्हाला प्रॉब्लेम आहे राव, आणि आम्ही तर रोस्ट करणार, आम्ही तर नाव ठेवणार. बरं, क्रिटिसिझमला पण एक हद्द असते, एक सीमा असते. बिंग अ मूवी क्रिटिक मी सुद्धा तुम्हाला सांगते, एखादा सिनेमा लिटरली वाह्यात निघतो आणि त्याचं त्या वेळेला आलोचना व्हायला पाहिजे. पण मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा सुद्धा आहेत. आपण कुठल्या पद्धतीने समोरच्याला डिवचतोय किंवा कुठल्या पद्धतीने समोरच्याला हे सांगतोय की यार मला नाही आवडलं तुझं हे काम,
हे सांगणं आणि त्या समोरच्या माणसाचा अपमान करणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. आणि आत्ता मी तुम्हाला चॅलेंज करते, टेक माय चॅलेंज, आणि 24 आवर्स नंतर तुम्ही परत माझ्या कॉमेंट सेक्शनमध्ये माझं हे चॅलेंज पूर्ण करा आणि मला रिप्लाय करा. एक काम करा, इंस्टाग्रामवर जा, आपले जेवढे पण मराठी ॲक्टर्स आहेत, ॲक्ट्रेसेस असू द्या, ॲक्टर्स असू द्या, सगळे असू द्या, किमान 10 जण तुम्ही शॉर्टलिस्ट करा. थोडा वेळ काढा माझ्यासाठी प्लीज, विनंती आहे. त्या 10 लोकांच्या इंस्टाग्रामच्या पेजवर जा. शेवटच्या 5 पोस्ट त्यांनी आता अपलोड केले असतील, काही असू शकतात, फोटो असू शकतात, रील्स असू शकतात, व्हॉट एव्हर, प्रमोशनल पोस्ट असू शकते. त्याच्या कॉमेंट्समध्ये तुम्ही जा. किती पॉझिटिव्ह कॉमेंट्स मिळत आहेत ना हे तुम्ही बघा. इतकं दुःख होतं, इतका जीव तिळतिळ तुटतो माहितीये का ते बघून, की आपण ना इतक्या जातीच्या एक विळखा असतो, ते एक जाळं आहे ना, त्याच्यात इतकं अडकलेलो आहे ना, आपल्या डोळ्यावरती इतका घाणेरडा चष्मा आहे, तो हटतच नाही. आणि तो इतर कुणीच नाही काढू शकत, तो तुम्हालाच काढावा लागेल. तुम्हाला तुमचा दृष्टिकोन जो आत्ता असा झालाय ना, त्याला असं वाईड करावं लागेल. आपल्या मराठी साहित्याची, आपल्या मराठी कलेची आपल्याला जाणीव असणं फार गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं, आपण हे जे व्हिडिओज बनवतोय, मूवी रिव्ह्यूज बनवतोय किंवा ह्या ज्या गोष्टी करतोय, हे कशासाठी करतोय? हे यासाठी करतोय की मराठी सिनेमासृष्टीमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून एकच फॉर्मॅट होता मूवी रिव्ह्यूजचा. जाणून घ्या 5 चांगली चांगली कारणं या सिनेमाचा रिव्ह्यू, आणि मग तुम्ही ठरवा तुम्हाला बघायचं आहे का नाही. आपल्या सिनेमासृष्टीला एक परफेक्ट क्रिटिक सिस्टीमची गरज होती. आत्ताही आहे, पुढे आहे. आपण काम करतोय, तुमच्याकडनं फीडबॅक्स येतात, त्यावर सुद्धा आपण काम करतोय, आणि इतरही अजून जणांनी पुढे यावं अशी माझी विनंती आहे. त्यामुळे काय होईल की ज्या छोट्या छोट्या मिस्टेक्स केल्या जातात, ज्याच्यामुळे वारंवार ट्रोल होती आपली इंडस्ट्री, ज्याच्यामुळे आपली लिटरली मस्करी बनतीये, तर ती बनवू नये आणि आपली लवकरच भोजपुरी सिनेमा सृष्टीसारखी हालत होऊ नये, तशी परिस्थिती होऊ नये, म्हणून अगदी मनाच्या तळागाळापासून माझी सगळ्यांना ही विनंती आहे, लोकांची आडनावं शोधत त्यांची जात काढणं प्लीज आधी बंद करा आणि समोरच्या माणसावर एक कलाकार म्हणून प्रेम करायला शिका. ते खूप गरजेचं आहे, कारण हे 4ही सिनेमे, आय एम अगेन रिपीटिंग द सेम, हे 4ही सिनेमे वेल डिझर्विंग सिनेमे होते. आणि तुम्ही सगळ्यांनी या 4ही सिनेमाच्या मेकर्सना तोंडावर आपटवलंय, आणि याच्यासाठी संपूर्णपणे फक्त प्रेक्षक जबाबदार आहे. हां, आता प्रेक्षकांच्या चुका आपण बोलल्यात, सगळ्या गोष्टी झाल्या. मला परत एकदा असं म्हणायचंय की आपल्या सिनेमासृष्टीतली माणसं जर का चांगले सिनेमे बनवतायत तर त्याला सपोर्ट करा, कारण येणाऱ्या पुढच्या 20 वर्षानंतर असं नको व्हायला की मराठी सिनेमासाठी आपण तरसतोय पण मराठी सिनेमाच कोणी बनवत नाहीये. खूप भीती आहे मला त्या गोष्टीची की असं नको व्हायला, कारण आपल्या मराठीमध्ये जी ताकद आहे ना भाषेमध्ये, किंवा मराठी साहित्यामध्ये जी ताकद आहे, मराठी संगीतामध्ये, मराठी वाक्यांमध्ये, संवादांमध्ये, कथांमध्ये, आपल्या फोक स्टोरीजमध्ये, ज्या आपल्या दंतकथा आहेत, आपल्या महाराष्ट्रातल्या दंतकथा आहेत, यांच्यामध्ये जी ताकद आहे ना, ती मलाच वाटतं संपूर्ण भारतात इतर कुठेच नाही आहे. आणि त्याच्यामुळे त्याला व्यवस्थित प्लॅटफॉर्म देणं गरजेचं आहे आणि चांगले मेकर्स घडवणं गरजेचं आहे, आणि ते घडवणं आपल्या आपल्या सगळ्यांच्या हातात आहे. सो आता मी मेकर्सवरती येईल. आता त्यांची काय चुकतंय मी ते तुम्हाला सांगते. या लोकांना एक गोष्ट समजतच नाहीये की महाराष्ट्र म्हणजे फक्त येऊन जाऊन पुणे आणि मुंबई नाहीये. महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, मराठवाडा, विदर्भ, छत्रपती संभाजीनगर, नाशिक हे सगळे जिल्हे येतात. व्हॉट आर वी डुईंग? तुम्हाला ती सारखंच फक्त पुण्यात जाताना दिसेल, नाहीतर फक्त मुंबईमध्ये जाताना दिसेल. बाकी यांच्या दृष्टीने अख्खा महाराष्ट्र कुठेच नाही, अस्तित्वात नाहीये. ओके, नाव लेट्स कन्सिडर, आपण थोडंसं ग्राउंडेडला येऊन एक थोडासा हा व्हिडिओ होतोय थोडा मोठा, त्यासाठी मी माफी मागते, पण गरजेचं आहे. एक आपण घडीवर उदाहरण घेऊया. एक मराठी ॲव्हरेज सिनेमाचं बजेट असतं 5 कोटीपर्यंतचं. तर मला निर्मात्यांना अशी विनंती करायची, जे कोणी निर्माते आहेत, जे आता सध्या हा व्हिडिओ माझा बघताय, तुम्ही एक काम करा, 5 कोटीचं तुमचं बजेट आहे, तो सिनेमा तुम्ही 4च कोटीमध्ये बनवा, पण 1 कोटी बजेट हे फक्त प्रमोशनसाठी ठेवा. प्रत्येक जिल्हा गाठा ना. महाराष्ट्र काय इतकं तुम्हाला खूप लांब अगदी खूप ट्रॅव्हल करायचंय, पार अगदी या जगाच्या कोपऱ्यातलं असं नाहीये. जा ना, मराठवाड्यात जा, विदर्भात जा, तिथले जे लोकल थिएटर्स कुठले, त्याची काय अवस्था आहे, महिला तिथे येऊन सुरक्षित आहेत ते पण बघा ना. एक कुठेतरी आपल्याला काहीतरी सोल्युशन काढावं लागेल. आय नो दिस इज नॉट युअर जॉब की तुम्ही कुठलं थिएटर आहे ते सुरक्षित आहे का नाही ते तुमचं काम नाहीये, पण किमान तुम्ही त्याच्यात जर का लक्ष घातलं, त्याबद्दल बोलणं सुरू केलं, तर कुठेतरी जाऊन सरकारला जाग येईल. जे सिनेमागृह असतात, आता तालुका लेवलला जर तुम्ही गेलात तर तिथे लिटरली महिला नाही जाऊ शकत सिनेमा बघायला, कारण ते थिएटर्स त्या लायकीचेच नाही आहेत की तिथे जाऊन महिला सुरक्षित स्वतःला फील करतील. तर या गोष्टींवरती कोणीतरी तर आवाज उठवणं गरजेचं आहे ना, तर जाऊन तुम्हाला फुटफॉल मिळेल. येऊन जाऊन पुणे आणि मुंबई म्हणजे अख्खा महाराष्ट्र नव्हे. त्यामुळे या एका गोष्टीचा आपण किमान ज्यावेळी तुम्ही ट्रेलर लॉन्च करताय, आय अग्री, तुम्ही सगळ्या न्यूज चॅनल्सला बोलवताय, सगळ्या गोष्टी करताय, पण यूट्यूबवर ते पण चेक करा की तिथे किती व्ह्यूज येत आहेत, तिथे लोकांच्या काय कॉमेंट्स आहेत, त्या कॉमेंट्स वाचा, गो थ्रू करा, लोकांचं काय म्हणणं आहे, सजेशन्स विचारा लोकांना. आणि महाराष्ट्रातली जनता लय स्मार्ट आहे, मी तुम्हाला आधीपासून सांगत आली आहे.
आपल्या महाराष्ट्राची जनता ॲक्च्युली जर ठरवलं ना तर आपल्या मूवीजला या उंचीवर नेऊ शकते ना की तिथे मग इतर कुठली इंडस्ट्री पोहोचू पण शकत नाही. कारण आपली सगळ्यात मोठी ताकद आहे आपला कॉन्टेंट, जो लिटरली बॉलिवूडला आता जमत सुद्धा नाही. बॉलिवूडचे बॅक टू बॅक फ्लॉप जर का तुम्ही पाहिलेत ना, त्यांचं फक्त बजेट असतं आणि तो धांगडधिंगा असतो आयटम नंबरचा बास. आणि त्याच्यामुळे काय होतं की सगळ्यांना खूप आकर्षक वाटतं, लोक जातात बघायला, नेत्रसुख घ्यायला. पण मग आपली कॉन्टेंट ड्रिव्हन इंडस्ट्री असल्यामुळे आपल्याकडे ती सगळ्यात मोठी पॉवर आहे, ती ताकद आहे. पण तिचा पुरेपूर एक युटिलायझेशन होणं गरजेचं आहे. लिटरली हा संपूर्ण व्हिडिओ फक्त याच एका गोष्टीसाठी होता की ज्या आता आवर्जून आणि तोंडावर बोलण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या मी या व्हिडिओमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाकी तुमचं काय मत आहे ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये प्लीज कळवा ना. म्हणजे आता प्रेक्षकांकडनं अजून काही चुका होत आहेत का नाही प्रेक्षक जात एवढे 4 वेल डिझर्विंग सिनेमे येऊन सुद्धा. आणि मेकर्सकडनं पण अजून जर का मला काही फीडबॅक्स आले तर मला तेही आवडतील. ग्राउंड लेवलला तुमच्या काय काय समस्या आहेत आपण त्याच्यावरती सुद्धा चर्चा करू. त्याबद्दल अजून चर्चा केल्यानेच मला असं वाटतं मोठमोठ्या देशांचे प्रॉब्लेम्स एका टेबलावरती सॉल्व्ह केले जातात. तर हे खूप किरकोळ प्रॉब्लेम्स आहेत आणि याच्यावरती चर्चा एकदा सुरू झाली ना की प्रॉब्लेम्स आरामात सॉल्व्ह होणार आहेत. बाकी आज मी काहीच अशी स्क्रिप्ट ठरवली नव्हती. हा व्हिडिओ माझा फक्त एक तळतळाट होता की मला खूप वाईट वाटलं हे 4ही सिनेमांची अवस्था बघून. 4ही वेल डिझर्विंग सिनेमे होते. बाकी येस अजूनही थिएटर्समध्ये सुरू आहेत. बघूया या व्हिडिओनंतर जर काही फरक पडत असेल तर बाबा रे प्लीज जा थिएटर्सला, अजून सुद्धा विनंती आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. असेच वेगळे विषय घेऊन आपण येतच राहू. तुमचेही सजेशन्स आम्ही अगदी डोक्यावर ठेवू, ते कॉमेंट सेक्शनमध्ये प्लीज मांडायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूच या. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.